श्री स्वामी समर्थ. तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारे तुमचे गुरु म्हणजेच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख स्वामींनाच माहिती आहे आणि ते दुःख दूर करणारा स्वामी समर्थ आहेत आणि ते दुःख दूर करणं हे स्वामींनी त्यांचं कर्तव्य मानलं आहे. आता पुढे तुमचं चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाला. बाकीचं परमेश्वर पाहून घेईलच. हा विश्वास तुमच्या मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण हा तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास घेऊन येणारा असेल यात शंका नाही. आता तुम्हाला स्वामींच्या सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करायची आहे. तुम्ही आता दुष्परिणामांना घाबरू नका आणि जर तुम्ही सत्य असाल तर आपली निंदा करणाऱ्यांना जास्त प्रोत्साहन द्या. उलट त्यांना सांगा, होईल तेवढं आमचं वाईट करा, होईल तेवढं वाईट बोला आणि थोड्याच दिवसात तुमचे अजून चांगले दिवस येतील. हा अनुभव आहे आणि आपल्या स्वामींनी हेच मार्गदर्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला एक उत्तम माणूस म्हणून जगताना तुम्ही स्वामींचे भक्त सेवेकरी या दृष्टीने पुढची वाटचाल करताना स्वामींची श्रद्धा तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला निश्चितच मार्गप्राप्ती होणार आहे आणि अडचणीतून मार्गही सापडणार आहे. कासवाच्या गतीने प्रगती होत असते, पण रोजची प्रगतीच तुम्हाला पुढे जायला प्रेरणा देत असते. कितीतरी ससे तुमच्या आयुष्यात आडवे येतील, पण त्यांना पाठीमागे सोडून तुम्हाला पुढे जाण्याची जिद्द आणि तयारी तुमच्यामध्ये निर्माण असेल तर तुम्हाला आयुष्यात कुठल्याही गोष्टी अवघड किंवा अशक्य वाटणार नाही. ब्रह्मांडांच्या गर्भात स्वामी समर्थ स्थित आहेत आणि गरज आहे तर तुम्हाला फक्त त्या प्रवासाला ओळखण्याची. कारण तुमच्या आयुष्याचा प्रवास हा सोपा नाही आहे. इथे पावलोपावली काटे आणि अंगारे आहेत ज्यावरून तुम्ही चालत आहात. एका वेळी सुख असतं तर दुसऱ्या वेळी दुःख असतं. सुखापेक्षा जास्त दुःखच असतं. असं असलं तरी तुम्हाला स्वामी नावाची किनार नक्कीच सापडणारी असते आणि जिथे सर्व असमर्थ असतं तिथे फक्त श्री स्वामी समर्थ असतात हे लक्षात घ्या. जो स्वामींचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. बाळा, तुझा चांगला रस्ता सोडू नको. स्वामींची कृपा निश्चितच होणार आहे. भिवू नको, स्वामी पाठीशी आहे. अडचणी खूप आहेत आणि प्रश्नांची उत्तरंही अजून सापडली नसतील तरी देखील स्वामींवर श्रद्धा असेल तर स्वामी निश्चितच तुम्हाला त्यातून मार्ग दाखवतील आणि शुभाशीर्वाद देतील. प्रत्येक पायऱ्यांवरती कितीतरी अडचणी आणि संकट तुम्हाला पाठीशी असतात, पण त्याहूनही मोठे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत जे त्या संकटांना पुरून उरतील. आणि तुमच्याजवळ अशी शक्ती आहे तर ती दिव्य शक्ती तुम्हाला जागृत करण्यासाठी निश्चितच स्वामी प्रेरणा देतील. वेळोवेळी असंख्य संकटातून मार्ग स्वामींनी दाखवलेला आहे. तुमचा मीपणा सोडला तर तुम्हाला निश्चितच स्वामी भक्ती अगदी मनापासून कळणार आहे. मनापासून केलेली भक्ती श्रद्धा कधीच व्यर्थ जात नाही. विश्वास असेल तर तुझ्याकडे संयम आणि निश्चय देखील दृढ असणार आहे आणि याच गोष्टी तुम्हाला या धर्माच्या पुढेही घेऊन जाणार आहेत. भक्ती आणि धर्म यामध्ये तुम्हाला संयम राखता आला तर परिस्थितीमध्ये कुठल्याही पावलावरती तुम्हाला कधीच मागे पडण्याची निश्चिती राहणार नाही आणि कारण परिस्थिती बदलण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असणार आहे आणि ती शक्ती तुम्हाला स्वामींनी प्रदान केलेली आहे. तुम्ही सेवा करत असताना, स्वामींची आराधना पूजा करत असताना शास्त्रोक्त पद्धत पाहू नको. फक्त मनातला भाव हा जागृत ठेव. स्वामींना कोणतीही पद्धती नकोय. स्वामींना मोठेपणा दिखाऊपणा नकोय. स्वामींना खरा भाव आणि खरी भक्ती याची प्रचिती हवी जी तुम्ही तुमच्या अंतर्मनातून जागृत केली असेल तर ते स्वामींना निश्चितच दिसणार आहे.
मनापासून केलेली भक्ती आणि खरी श्रद्धा ही स्वामींना प्रिय आहे. आणि याप्रमाणे तुम्ही तुमचं वाटचाल करत असाल तर निश्चितच तुम्ही फळाची चिंता करू नका. आणि हे फळ देण्याची जबाबदारी स्वामींची आहे. आणि निश्चितच ते तुम्हाला एका वळणावरती तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या भागीदारीमध्ये येणारं जे सुख आहे, तुमच्या कर्माचं जे फळ आहे ते तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. आता तुमच्या आयुष्यातल्या उत्तरायणाला सुरुवात झाली आहे आणि त्या शुभतेची सुरुवात झाली आहे. आता आनंद घेऊन येणारं वारं तुमच्या आयुष्यामध्ये वाहणार आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये आनंदाची बातमीही तुम्हाला ऐकू येणार आहे. हा स्वामींचा महिमा तुम्ही वेळोवेळी अनुभवला आहात आणि पाहिला देखील आहात. या वाटचालीवर तुम्हाला स्वामींकडून असंख्य शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आहेत. निश्चितच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा देणारं एक मार्गदर्शन आणि सहाय्यक गुरु तुमचे स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. आणि ते तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पुरेसं ठरणार आहे. तुमच्या हातून कितीतरी गोष्टी जरी निघून गेल्या असल्या तरी तुमच्या नशिबातलं कुणीही घेऊ शकत नाही किंवा तुमचे विचारही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता तुमच्या विचारांवरती लक्ष देऊन कार्य करत राहा. नशिबाला दोष देऊन हातातलं गेलं तर न रडण्यापेक्षा आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहून आपण स्वामीं भक्तीमध्ये कसे लीन राहू आणि स्वामींचा आशीर्वाद कसा प्राप्त करून घेऊ याकडे लक्ष दिलं तर निश्चितच स्वामींना सर्वात जास्त तेच आवडणार आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये हे जे काही संकटाचं वारं वाहतंय ते निश्चितच आता शांत होणार आहे आणि सुखाचे वारे निश्चितच वाहणार आहेत. लक्षात घ्या, देवाची भक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा कर्म चांगली असतील. एकीकडे हात जोडून दुसरीकडे आग लावणाऱ्यांना देव कधीच पावत नसतो हे लक्षात घ्या. ब्रह्मांड नायक स्वामींची तुम्ही अनेक रूपं पाहिल्या आहात आणि स्वामींचं प्रेम हेही पाहिलं आहात. हे भावनिकदृष्ट्या असली तरच तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होणार आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहणार आहेत. स्वामींनी आजवर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक लीला दाखवलेल्या आहेत. अनेक संकेतांमधून तुम्हाला प्रचिती दिली आहे. वेळोवेळी संकटामधून मार्ग दाखवलेला आहे आणि अनुभूती दिलेली आहे. स्वामींनी अनेक रूपांमधून तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. तुम्हाला वाट नक्कीच सापडेल. तुम्ही शोधत तर जा. माणसं बदलत जातील, तुम्ही ते स्वीकार करत चला. परिस्थिती तुम्हाला नेहमी शिकवत जाईल, तुम्ही नेहमी शिकत चला.